कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला भांग मिळाली कुठून? तू तू चल चल माझ्यासोबत चल। नाही नाही आदित्य सर लोबाड प्रीतम सर अरे प्रीतम सर ए हिला काय झालं? ही अशी काय करते दारू प्यायला? हो हो होळी आहे बरोबर आहे। तुला भांग कोणी दिली हा? आणि मुळात भांग आली कुठून? माझ्या पोटात सिगरेट आहे सिगरेट। एक मिनिट सांग। हॅलो हॅलो अगं हॅलो हॅलो प्रीतम सर ओके ओके ठीक आहे, येऊ दे हा थँक्यू। प्रेसवाले येत आहेत वाटतं, मला जावं लागेल। तू कुठे येतेस? हिला सांभाळ। नको पारू थांब थांब थांब। सिगरेट आहे प्रीतम सर दिशा मॅडम आवडत नाही ना? नाही आवडत माझ्या बरोबर बोला। होळी रे होळी पुरणाची पोळी। हो हो पारू दिशा मॅडमच्या अगं पारू बोला ना काय तुला कोणी दिला गोळ्या? पोटात माझी चूक झाली यार, मी टाकून द्यायला पाहिजे होतं। चल 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 सिगरेट आहे हो 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 चल। नमस्कार, मी आदित्य किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा CEO तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण प्रेस कॉन्फरन्सला सुरू करूया, पण त्याआधी प्लीज चहा कॉफी घ्या। ते तर घेऊच। सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन। किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीला नवीन ब्रँड अँबॅसेडर चेहरा मिळाला। इव्हेंट जरी चांगला झाला असला तरी रिझल्ट मात्र अनपेक्षित लागला। हो म्हणजे गावाकडच्या एका साध्या सरळ मुलीने ही ब्युटी कॉन्टेस्ट जिंकणं म्हणजे, पण मुलगी कमाल आहे, टॅलेंट आहे मुलीत। टॅलेंट माय फूड। आता तिचं खरं टॅलेंट मी बाहेर काढते। ये सिगरेट हो 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 सिगरेट आहे हे बघा। फक्त समजून नाही सांगायचं, बाकी कुणालाच नाही सांगा। हो हो मी सांगतो। सावकाश सावकाश सगळ्यांना सांगतो सिक्रेट। हा बाकी कोणाला नाही ए जादूगर जादू 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 आता ना मी जादूगर नको दे। बस 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 आईची कॉन्फरन्स होऊ द्यायची, बाहेर नाही पडायचं। हा मी जातो। हा मी जातो बाय। आईची बोला स्टॅच्यू 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 मी गणित स्टॅच्यू। हा दोघं पण स्टॅच्यू, सगळे स्टॅच्यू। बाय। कोंबडीचं खुराडं तर आता उघडलंय। आता बघा कोंबडी बाहेर येऊन कशी फड 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 करते ती। सगळ्या नियमाने अटी धाब्यावर बसवलेत तुम्ही।
तुमच्या स्टाफची मुलगी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतेच कशी? बाकीच्या स्पर्धकांवर अन्याय नाही का? मग घरच्या स्टाफची मुलगी कशी काय आली? तुम्हीच मुद्दाम हा सगळा पब्लिसिटी स्टंट केला होता का? किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीकडून ही अपेक्षा नव्हती. हे बघा, तसं अजिबात नाही. आजपर्यंत आमच्या कंपनीकडून अशा कुठल्याही चुका घडल्या आहेत का? पण जर घरच्याच मुलीला ब्रँड अँबॅसेडर बनवायचं होतं तर हा सगळा इव्हेंट कशासाठी? हे बघा, हा फक्त एक योगायोग आहे. हे काय प्लॅन नव्हतं. जे होतं ते लाईव्ह होतं, तुमच्या सगळ्यांसमोर होतं. अहो पण थांबा, जे झालंय ते नियमात झालंय. जनरली या कॉम्पिटिशन मध्ये कंपनीचे कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंब भाग घेऊ शकत नाहीत. आणि हा साधा नियम तर माहीतच असेल ना अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना. बोला मॅडम, काय प्लॅनिंग होतं नक्की तुमचं? एका नोकराच्या मुलीला जिंकून काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला? तुमचा मोठेपणा की अजून? एकदम छू. हे पारू, पडशील ना, मग कसं चालतो तू? त्याचू 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 तुम्ही समजे माझ्या देवी अशी बोलायला आला? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? देवी आई, माझी देवी आई. ए बघा, खबरदार माझ्या देवी आई बद्दल एक बी शब्द वंगाळ काढला तर. पारू नाव आहे माझं, पारू. मग माझ्या इतकी वाईट कोणी बी नाही. आधीच सांगून ठेवते मी. तुम्हाला जे काय बी बोलायचंय ना ते मला बोला. माझ्या देवी आईला नाही बोलायचं. तुम्हाला माहित आहे का, ती फक्त माझी देवी आहे नाही आहे, ती किर्लोस्कर घराची देवी आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.